नमस्कार मित्रांनो, आज दोन सिंपल कामं मी हातात घेतली आहे आणि ती कामं करायला आज मला मजा येणार आहे. पहिलं काम आहे की आमचं आज दळण संपलंय, तर मला ते आणि दुसरं मला माझे कपडे इस्त्रीला टाकायचे. तर चला मित्रांनो माझ्यासोबत. मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. आज आहे मित्रांनो डे 17 व्लॉगचा. मित्रांनो मी तुम्हाला एक अनाउन्समेंट करू इच्छितो की मी 365 डेज व्लॉगची चॅलेंज घेतलेली आहे आणि त्याच्यातला आज 17वा दिवस आहे मित्रांनो. तर रोज माझा एक व्लॉग येणार आहे मित्रांनो. त्यामध्ये माझी रिअल लाईफ दाखविणार आहे, फन दाखविणार आहे, माझी जर्नी दाखविणार आहे आणि जे काही गोष्टी घडणार आहेत हे तुम्ही सगळे पाहणार आहात. तर मित्रांनो तुम्ही पाहतात हीच माझी ताकद आहे. तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग. मित्रांनो आज थोडं मी लवकर उठलो आणि लवकर उठलं की माझ्या बायकोनं मला काम लावलंय दळण आणायला. तर चला मग आता दळण आणायला जायला लागेल आपल्याला. चला मित्रांनो दळण आणायला जाऊ. मित्रांनो इस्त्रीचे कपडे राहिले होते, चला मग ते पण घेऊ आणि निघू इस्त्रीला. काय मित्रांनो इथं कपडे ठेवलेत, चला मग बाईक काढू आणि निघू. मित्रांनो बघू शकता उमेश फ्लोअर होईल. अजून मशीन स्टार्ट नाही आहे मित्रांनो, यांची होईल थोड्या वेळात. तर दळण टाकून आपण जाऊया मित्रांनो. ते काय दळण व्हायला तयार नाहीत, थोड्या वेळानं देतो म्हणले. चला मग जाऊया, इस्त्रीचे कपडे टाकूया. मित्रांनो आत्ता मी नारळ आणि फुलं वगैरे घ्यायला आलो, तुम्हाला दाखवतो. नारळ घेतले, पानं वगैरे घेत आहेत, फुलं वगैरे इथं आहेत सगळे. कपडे टाकायला आलो होतो पण ते आता दुकान बंद आहे. दुसरं एखादं बघायला लागेल ह्या एरियामध्ये पावधनमध्ये. तर पोपट झालेला आहे आज सकाळी सकाळी एकदा. चला मग आता घरी जाऊया आणि कामाची सुरुवात करूया. मित्रांनो काम पटकन झालं आहे, त्याच्यामधलं एक काम झालं, एक झालं नाही. पण ह्याच अशा छोटे छोटे कामामुळे मित्रांनो प्रोडक्टिव्ह वाटतं मला कधी कधी. नमस्कार मित्रांनो, आत्ता 1 वाजता आहे आणि आमचा कॉल आहे कस्टमरसोबत. चला तर मग तो घेऊया. अजून 2 मिनटं आहेत पण मी म्हणलं कनेक्ट करून घ्या. बघू शकता आता 2:16 झालेत आणि मी आहे ना एका इश्यूमध्ये इश्यू म्हणता येणार नाही, रिक्वायरमेंट होती जी मी टेस्ट करू लागलो, जे हॉटफिक्स आहे. हॉटफिक्स फिक्स करताना मला असं जाणवलं की रिक्वायरमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर आता त्याचं डिस्कशन होत होतं. तर ह्याच्यासोबत डेव्हलपरसोबत कॉल, ऑनसाईट कस्टमरसोबत कॉल, त्याचं डिस्कशन. आता तो टास्क थोडा होल्डवर गेला आहे, त्याच्यामुळे मला थोडा आराम भेटला आहे. पण माझ्याकडे अजून एक टास्क आहे जो मला टेस्ट करायचा आहे. तर चला मित्रांनो मी आता जेवण करतो आणि लगेच तुम्हाला. मित्रांनो आज आहे चंपाषष्ठी आणि आमचं जे कुलदैवत आहे ते खंडोबा मल्हार भगवान. तर आज आमच्या घरी पूजा केलेली आहे. म्हणजे रोजच करतात पूजा, पण आज खाण्यासाठी स्पेशल असतं, नैवेद्य दाखवायला लागतो, ज्यामध्ये भरीत राहतं, भाकर राहते आणि बाकीच्या भाज्या राहतात. तर मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो इथे भरीत केलेलं आहे. बघू शकता भरीत आहे, पापड वगैरे तळलेली आहे, भात वरण भाकर केलेली आहे आणि भाजी केलेली आहे. आणि आज आमची देवघराची पूजा वगैरे पण झालेली आहे. तर मी पण पाया पडून घेतो मित्रांनो आणि तुम्हाला भेटतं लगेच. माझं जेवण आलेलं आहे दुपारचं, मी तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये काय. भरीत आहे मित्रांनो, भाजी आहे, भाकर आहे आणि पापड तळलेली आहे. नमस्कार मित्रांनो, बघू शकता आता 6:30 वाजले. आता ऑफिसचं काम 6 वाजताच झालं आहे मित्रांनो. आज काम वगैरे झालं आहे, पण एक प्रॉब्लेम आला आहे मित्रांनो. मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोडला लावला आहे आणि तो फार स्लो व्हायला आहे. म्हणजे आज किती तारीख आहे की 26 तारखेचा जो अपलोड होणारा ब्लॉग आहे तो थोडासा 6:30 वाजता न येता थोडासा लेट होईल मित्रांनो. मी तुम्हाला दाखवू शकतो का लेट होतं मला नाही कळालं.
बघू शकता मित्रांनो 77% दाखवतोय. थोडासा इश्यू येतो मित्रांनो, माहीत नाही माझा नेटचा इश्यू आहे, कारण की 40 MBPSचा प्लॅन आहे. थोडा वेळ लागतो मित्रांनो, तर थोडं ॲडजस्ट करा. नमस्कार मित्रांनो, मी तयार झालेलो आहे. हॉस्पिटलची आमची आज रिव्हिजिट आहे आणि बाहेर खूप थंडी आहे मित्रांनो, तर मी विचार केला की थोडं स्वेटर वगैरे घालावं. तर चला मित्रांनो, निघूया आपण. अरे सोडत होते नाही तू. मित्रांनो, पुण्यामध्ये ऑफ रोडिंग करायला भेटते हिंजवडी भागामध्ये. जर तुम्हाला पण चान्स घ्यायचा असेल तर मदर केअरच्या बाजूला या, ऑफ रोडिंगचा स्वाद घ्या. अरे तिथून सोडायला तो आपण गेलो असतो पण ट्रॅफिक. आता आलाय आम्ही हॉस्पिटलमध्ये. काय जाम होतो मित्रांनो, ते हिंजवडीवाला ठिकाणी. असं इरिटेट झालं. माझं बुलेट चालवत होतो, हात दुखू लागले. कधी इथली ट्रॅफिक जाणार आहे काय माहीत मित्रांनो. चला आता जाऊया हॉस्पिटलला आणि दाखवून लगेच घरी निघायचं आपल्याला मित्रांनो. आलेले मित्रांनो, चला वरती जाऊ. मित्रांनो आलेलं आहे हॉस्पिटल. बघू शकता हे हॉस्पिटल आहे पूर्ण. नमस्कार मित्रांनो, बघू शकतायत आत्ता 9 वाजलेत मित्रांनो. मी हॉस्पिटलमधून आलो. आज जास्त गर्दी नव्हती, मी गेलो होतो त्यावेळेस कमी होती. तर आम्ही दाखवला, मेडिसिन दिल्या, मग त्या मेडिसिन घेतल्या आणि आम्ही आत्ता आलात मित्रांनो. तर फ्रेश वगैरे झालो आहे मित्रांनो, तर थोडं असं आराम करतोय. तर चला भेटूया लवकर. मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही कमेंट करत जा. जर तुम्हाला काही आवडत असेल किंवा मी विचारत असेल तर त्या क्वेश्चनला आन्सर देत जा. तुमचा रिस्पॉन्स हा माझ्यासाठी मित्रांनो व्हॅल्युएबल आहे, कारण की तुम्ही जोपर्यंत तुमच्या फिलिंग्स मला सांगणार नाही तोपर्यंत मलाही कळणार नाही. तर प्लीज कमेंट करत जा मित्रांनो. सध्या कामाचं थोडंसं वर्कलोड जास्त आहे, कारण की टेस्टिंगमध्ये मी एकटाच आहे आमच्या टीममध्ये. तर त्यामुळे प्रत्येक जॉब मला हा टेस्ट करायला लागतो. जॉब मीन्स प्रत्येक जेवढी काही रिक्वायरमेंट येते त्या प्रत्येक रिक्वायरमेंटला मला बघायला लागतं. काही इश्यू असतील तर डेव्हलपरसोबत कनेक्ट व्हायला लागतं आणि डिफरंट टाईपचे सिनारिओ असतात मित्रांनो. दरवेळेस जी डेव्हलपमेंट झाली तीच बरोबर आहे हे असं नसतं, की तुम्हाला आधी रिक्वायरमेंट समजून घ्यायला लागते. ती रिक्वायरमेंट आधी इम्प्लिमेंटेड झालेले मॉड्यूल आहेत, इम्पॅक्टेड मॉड्यूल ज्याला म्हणतात, ते तुम्हाला चेक करायला लागतात. आणि ही जी रिक्वायरमेंट आहे ती आणि ती तिला मॅच होती का ते पण तुम्हाला चेक करायला लागतं. तर टेस्टिंग म्हणलं की मित्रांनो असा सिम्पल जॉब नाही मित्रांनो. त्यामध्ये खूप सारे व्हॅलिडेशन आले, तुमचं किती त्या रिक्वायरमेंटमध्ये काय म्हणतात हे आहे, डेप्थ आहे, ते पण महत्त्वाचा पॅरामीटर आहे. तर काही जणांना वाटतं टेस्टिंग एक हाय लेवल आहे, ठीक आहे हे टेस्ट केलं, असं नसतं मित्रांनो. जोपर्यंत टेस्टर कसा आहे ना, बॅकबोन राहतो प्रोजेक्टचा, त्याला एंड टू एंड फंक्शनॅलिटी माहीत राहते. ॲप्लिकेशन काय, कुठं काय यूज होणार आहे, कोणती फंक्शनॅलिटी कधी होणार आहे. कारण की कसं राहतं, ज्यावेळेस आमचं काय म्हणतात रिफाईनमेंट आहे, म्हणजे ज्या टास्क नेक्स्ट वीकसाठी आम्ही काम करणार आहेत, तर त्या टास्कमध्ये मित्रांनो ज्यावेळेस कस्टमर सांगत असतो तर आम्हाला आयडिया असते मागं काय घडलंय. म्हणजे टेस्टरला तर माहीत असतं, कारण की टेस्टर प्रत्येक मॉड्यूल टच करायला असतो. जर कधी कस्टमर फसला किंवा त्याने एखादी रिक्वायरमेंट क्रिएट केली, पुन्हा तो विसरून जातो ही रिक्वायरमेंट काय, तर त्यावेळेस टेस्टरचा पण महत्त्वाचा रोल असतो मित्रांनो. आणि मला भारी वाटतं ज्यावेळेस मी कस्टमरला सांगतो की हे असं असं हे असं, तर एक चांगलं फिलिंग आहे मित्रांनो. आणि टेस्टरचा जॉब
साधा नाही मित्रांनो, एकदम काय म्हणतात जेवढं डेव्हलपरचं महत्त्व आहे तेवढंच टेस्टरचं पण महत्त्व आहे मित्रांनो माझं रात्रीचं जेवण आलं आहे, चला तर तुम्हाला दाखवतो. आणि आज जेवणामध्ये स्पेशल आहे, कारण काल आमचे 500 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. तर स्पेशल काय ते तुम्हाला दाखवतो. बघू शकताय मित्रांनो, केसरवालं श्रीखंड, डाळ फ्राय, पापड आणि चपाती. आणि मला सर्वात जास्त आवडतं मित्रांनो श्रीखंड. तर मित्रांनो आत्ता 10:46 होत आहेत आणि आजचा व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो. चला तर मग आजचा व्लॉग इथंच थांबूया. उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट. तोपर्यंत गुड नाईट.